नमस्कार, मी उर्मिला गायकवाड. मंत्रा टॉक्स आणि मंत्रा पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आजचे आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत किरण माळी सर, की त्यांचा एज्युकेशन या विषयावर खूप मोठा गाढा अभ्यास आहे. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचे रील्स मी पाहते आणि त्यावरूनच मला आजचा पॉडकास्ट हा सुचला. कारण आजची शिक्षण प्रणाली जी आहे, एज्युकेशन सिस्टीम म्हणू आपण त्याच्यासाठी, तर ती बदलती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, शाळेचं ऍडमिनिस्ट्रेशन, मुलं आणि पेरेंट्स या सगळ्याची सांगड घालता घालता आज शाळेची जी जबाबदारी आहे ती खूप वाढलेली आहे. सरांची एक शाळा आहे आयडियल इंग्लिश स्कूल म्हणून, आणि तिथे 700 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. आणि सरांनी अगदी मला वाटतंय कॉलेजच्या एज पासून शिक्षणासाठी बरेचसे प्रश्न उठवलेले आहेत, त्याच्या हक्कासाठी ते झगडलेले आहेत असं आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं ते अगदी डिटेलमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा देखील आज विचार करतात शिक्षण प्रणालीमध्ये. तर ही सांगड जी आहे सगळ्या गोष्टींची सर कसं घालतात ते आता आपण सरांच्या तोंडून तर ऐकणारच आहे, परंतु त्याच्यापेक्षा आणखी महत्वाची बरीचशी माहिती आहे ती आपण त्यांच्याकडून काढून घेणार आहे. कारण आपलीही मुलं आज शाळेमध्ये शिकत आहेत आणि आफ्टर 12th बऱ्याचसा अवेअरनेस आहे. मुलं सजग झालेली असतात, सुजाण झालेली असतात, परंतु प्रायमरी, प्री प्रायमरी आणि सेकंडरी या मुलांना सांभाळणं म्हणजे अतिशय जिकिरीचं काम आहे. आणि सर ते खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. हे मी स्वतः त्यांच्या शाळेत जाऊन पाहून आलेली आहे. तर सर, आपण या पॉडकास्ट आता सुरू करूया. मी तुम्हाला पहिला एक प्रश्न विचारते की तुम्हाला आता मुलांची मानसिकता आणि शाळेचं ऍडमिनिस्ट्रेशन हे खूप चांगल्या पद्धतीनं माहिती झालेलं आहे, खूप डीप अभ्यास झालेला आहे तुमचा. आपल्या वेळेला शाळा असायच्या की आपल्याला शाळेला जायला आवडायचं, आपण हो की नाही, अगदी आनंदानं शाळेला जायचो, मुला मुलींना एकत्र करून जायचं आणि शाळेबद्दल एक रिस्पेक्ट होता, त्या शिक्षकांच्या बद्दल रिस्पेक्ट होता. मग आजची परिस्थिती सर कशी आहे? तुम्हाला काय वाटतं की मुलांना शाळेत यायला आवडतं का बाहेरचं वातावरण बघून ते घाबरलेले असतात, त्यांना बर्डन वाटतं, टेन्शन वाटतं, असं काही होतं का? त्याच पद्धतीनं मुलं आनंदानं शाळेला येतात. शाळा आणि मूल याचा विचार करायच्या पूर्वी मला असं वाटतं की मूल आणि शिक्षण याचा आपण विचार करतो. हो, ओके. आपला असा समज आहे की शाळा सुरू झाली की मुलाच्या शिक्षणाला सुरुवात होते, पण तसं नाही आहे. मुलाच्या शिक्षणाला तो लहान असल्यापासूनच सुरुवात झाली असते. आणि त्याची कुणी गुरु नसतं, तो स्वतःचा गुरु असतो. ओके. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बघून ऐकून त्याचं अनुकरण करून तो शिकायचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येक मुलाला शिकण्याची खूप आवड असते. त्याला प्रत्येक गोष्टीची क्युरिओसिटी असते, हे काय आहे, ते काय आहे, ते त्याला जाणून घ्यायचं असते आणि त्याला ते तसं करायचं असतंय. त्यामुळं प्रत्येक मुलाला शिकण्याची आवड आहे हे आपण विसरता कामा नये. कुणीतरी एकाला असं म्हटलंय, मला त्याचं नाव आठवत नाही, तो म्हणाला की मला खूप शिकायचं होतं पण शाळा निघाली. पण तुम्ही म्हटलं तसं की आपल्या काळातलं शिक्षण वेगळं होतं, आपल्याला आनंद होता, पण आता तसं मुलांना वाटतंय काय? आपलं ज्यावेळेला शिक्षण सुरू होतं त्यावेळेला त्या शिक्षणामध्ये फक्त आपला सहभाग होता. म्हणजे मी शाळेला जायचं, शाळेत काय आज होमवर्क दिला आहे तो मी किती पूर्ण करायचा, किती नाही, ही सगळी जबाबदारी माझी होती. पण आताच्या जमान्यात ह्याच्यामध्ये पालकांचा खूप हस्तक्षेप वाटतो. म्हणजे मुलांना काय शिकलं पाहिजे, किती शिकलं पाहिजे, त्यांनी किती होमवर्क केला पाहिजे, यावर आता ह्या नवशिक्षित आया खूप लक्ष ठेवून आहे. आणि त्यांनी आताच ठरवलं की आपल्या मुलांना काय करायचं आहे, माझ्या मुलाला हे बनवायचं आहे. जे त्यांचं एक स्वप्न आहे की मला जे करता आलं नाही ना ते माझ्या मुलाकडनं करून घ्यायचं. ते आपलं प्रतिबिंब त्या मुलाच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं मुलाला शाळेत घातल्यानंतर म्हणजे अगदी प्री प्रायमरी पासून त्या खूप लक्ष असतं. एक पालक आम्हाला विचारतात, प्री प्रायमरीचे पालक, याला ट्युशनला कुठे घालू सर? की एवढे पालक एवढे, म्हणजे मी कधी कधी असं म्हणतो की अजिबात लक्ष न देणारे पालक खूप त्रासदायक असतात आणि खूपच लक्ष देणारे पालक ते त्याच्यापेक्षा जास्त त्रासदायक असतात.
हे माझा अनुभव आहे सगळा. बरोबर. त्यामुळे पालकांचा खूप हस्तक्षेप वाढलेला आहे. पालकांना मुलांच्याकडून पेपर्स मधले मार्क्स, त्याचं ते यश हे खूप त्यांना पाहिजे. आणि अगदी पहिलीपासून प्री प्रायमरी पासून मुलांना परीक्षेला बसवा. ती शाळेतली रेग्युलर परीक्षा सोडून बाकीच्या पण स्पर्धा परीक्षांना मुलांना बसवा. मग असं मुलं पालकांचा याच्यावर आग्रह. काय रिॲक्ट करतात सर? तर मुलांना मग त्रासदायक वाटतं. मुलं ज्या वेळेला पालकांचा या सगळ्या क्षेत्रामध्ये ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये हस्तक्षेप सुरू होतो ना, त्यावेळेला मुलं अभ्यासापासून लांबतात. तेच मला विचारायचं होतं. मुलांना अभ्यास त्यांच्या पद्धतीने करायचा आहे. पण पालकांना असं वाटतं की नाही, हे आम्ही सांगतो त्याच पद्धतीने तू अभ्यास करायचा. मग ते शाळेला आनंदाने येतात. मग ते नाही, मग त्यांना वाटत त्यात इंटरेस्ट. कारण इथं शिकणं नाहीच आहे, शिकणं होतच नाही. ओके, त्याचं बर्डन घेतात ते. परीक्षेची तयारी असं आहे, आणि त्याचं बर्डन घेतात मुलं. अच्छा. आणि खूप दिसतंय ते मुलांच्या मध्ये. तुम्हाला ते त्रासदायक ठरत असणार ना सर? काय त्यांना शाळेत थांबवून घेणं हेही एक चॅलेंज होतंय म्हणजे आजकाल. हो. बरोबर आहे ना? म्हणजे पूर्वीसारखं आपल्यासारखी एवढी आनंदानं शाळेला जाण्याची हे राहिलेली नाहीये परिस्थिती. नाही. बरोबर आहे ना? ओके सर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. सर, आता पुढचा प्रश्न आहे की आताच तुम्ही म्हटला की पॅरेंट्सचा इंटरफेअर वाढलेला आहे. पण मला आणखी एक असं वाटतं की आजकालची मुलं पॅरेंट्स खूप कम्फर्ट झोन मध्ये वाढवतात. त्यांचा प्रत्येक छोट्यातला छोटा हट्ट पुरवणं, त्यांना काही कमी न पडू देणं, मागितलेली वस्तू तात्काळ आणून देणं, हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. जसं तुम्ही आत्ताच म्हटला की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला किंवा मुलीला मिळावं, या उद्देशानं असेल कदाचित ते. पण हा कम्फर्ट झोन खूप वाढलाय. मग शाळेमध्ये ही मुलं तुम्हाला हँडल होतात का? कारण बघा, आपण पण शाळा शिकलेलंच आहे. आपल्याला बघा, आपण शाळेत मार खायची पण आपली तयारी असायची, किंवा अंगठे धरून उभं राहायची पण असायची, हातावर छडी पण. त्याच्यानं आपली म्हण पण झाली आहे, छडीला का छमछम विद्यार्थी घम घम. तर त्या पद्धतीनं आजकाल मुलांना असं ट्रीट करता येतं का तुम्हाला सर? अगदी खरं आहे. जे आपण शाळेत छडी सुद्धा खायचो, आणि शाळेत खाल्लेली छडी घरी येऊन खायचं नाही. कारण शाळेत छडी एक खाली म्हणजे की घरात आणि 2 छड्या खायला लागायच्या, की तू असं काय केलंस की तुला टीचरनी मारला, एवढी भीती होती. पण आता तसं नाही राहिलं. आता घरात गेल्यावर पालक विचारतायत मुलाला लहान असताना, टीचरने तुला काय म्हटलं काय, टीचरने तुला काय बोललं काय, तुला कोण काय वर्गात मारलं काय. आणि समजा त्यानं म्हटलं की होय मला मारलंय, तर दुसऱ्या दिवशी पालक येतात म्हणायला, कोण मारलं माझ्या मुलाला, माझ्या मुलाला कोणी मारायचं नाही, माझ्या मुलाला हात लावायचं नाही. आता या विषयाला धरून सांगतो, पुण्यामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये घटना घडली. एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला शिक्षिकेने विद्यार्थिनीला मारल्यावर ते पालक आले, माझ्या मुलीला कोण मारलं त्याला मला भेट. संस्था चालकांची शिक्षकांची मीटिंग झाली आणि प्रकरणावर पडदा पाडायचा प्रयत्न केला. ते म्हणले ठीक आहे, आम्ही गप्प बसतो, पण ज्या शिक्षिकेनं मारले माझ्या मुलीला त्या शिक्षिकेला माझी मुलगी मारणार. ही सत्य घटना या 15 दिवसातले पुण्यामधले. ते एवढे पालक आकारबद झालेत मुलांच्या बाबतीत. आणि हे बारीक सारी गोष्टी सगळीकडे दिसते. आणि हे हाच विषय नाही, म्हणजे बारीक सारी अनेक गोष्टी आहेत. शिक्षक मारला एवढ्या पुरतं मध्ये नाही येते. आणि एखाद्या मुलानं मारलं, तो त्याच्या बेंचवरून त्याला ढकलून गेलं, त्याची पेन्सिल काढून घेतली, त्याचं दप्तर काढून घेतली, हे आपण निस्तरायचो. काय करतात ते आता नाही. आता पालक येतात ते भांडायला, माझ्या मुलाची पेन्सिल कुठे आहे, माझ्या मुलाचं वही कुठे आहे, माझ्या मुलाला तो असं चिडवतोय, माझ्या मुलाला तो तसं चिडवतोय, आणि मला हे सहन होत नाही, आणि माझ्या मुलाला सहन होत नाही, त्यामुळे ते मला सहन होत नाही. असं पालकांची प्रतिक्रिया आहे. काय मी याच्याबद्दल माझं मत असं आहे, हा समाज आहे, ह्या समाजामध्ये चांगली वाईट सगळी लोक आहेत. हो ना. चांगले शब्द बोलणारे लोक आहेत, जे आता आपण व्यवहारामध्ये आपण फिरतो, आपल्याला माहिती आहे. जे वाईट वागणारे लोक आहेत, चांगलं वागणारे लोक आहेत, जसं संत आहेत तसं दुर्जन पण आहेत. त्या सगळ्या लोकांशी आपल्याला सामना करायला लागणार आहे की नाही. शाळेमध्ये जर एखादा समजा खोड्या करणारा एखादा मुलगा असला, तर त्याच्याशी सामना कसा करायचा ते मुलाला आतापासूनच कळलं पाहिजे ना. बरोबर आहे सर. म्हणजे पालक जर जबाबदारी घेऊन, आता तुम्ही पालक म्हणून जबाबदारी घेऊन येशील, जेव्हा तो समाजात जाईल आणि समाजामध्ये गेल्यानंतर त्याला एखादा दुर्जन भेटला
तर त्याच्याशी सामना कसा करायला मग तो आई वडिलांना जाऊन बोलवून आला पाहिजे त्याला. हे पालकांना लक्षात येत नाही. अरे शाळा म्हणजे काय फक्त आई शिकवायचं, लिहायला वाचायला शिकवायचं एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे ते. म्हणजे सहजीवन कसं जगायचं आहे. वेगवेगळ्या थरातली मुलं शाळेत आलेत. आता पुन्हा एकदा विषयांतर होते. आधी कसं होतं आपल्या वेळेला सगळ्या समाजाची मुलं एकत्र आपण शिकायचो, पण आता नाही तसं. आता गर्भ श्रीमंतांच्या शाळा वेगळ्या झाल्या, श्रीमंतांच्या वेगळ्या झाल्या, उच्च मध्यमवर्गीयांच्या, मध्यमवर्गीयांच्या आणि गरीबाच्या अशा वेगवेगळ्या शाळा झाल्या. पण आधी तसं नव्हतं ते. हो ना, खूप छान होतं आधी. हो हो. आणि त्याच्यामुळे हा पालकांचा त्रासदायक आहे की पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की मी नेहमी सांगतो की झाडाखाली लावलेलं एखादं रोपटं वाढत नाही, कारण त्याला सावलीत वाढायची सवय नसते किंवा ते सावलीत वाढतच नाही. त्याला ऊन, वारा, पाऊस पाहिजे तरच ते झाड चांगलं वाढतं. मुलांच्या बाबतीत पण हेच आहे. मुलांना सगळ्या गोष्टींचे टक्के टोनपे खाऊ द्या. त्याला कोण मारतोय ना, तर ते एखादा विद्यार्थी मारत असेल तर त्याच्याशी कसं सेटलमेंट करायचं किंवा त्याला कसं तोंड द्यायचं हे त्याला आत्म शिकू द्या ना. त्याला कसं करायचं या गोष्टींची. एखादा वही चोरून येत असेल, माझी वही चोरीला जाते, सारखं सारखं जाते, तर ती सांभाळायची कशी हे त्याला कळू दे ना. मग ते चोरी करणाऱ्या मुलांच्या पासून कसं जपायचं आहे ते पण तुला शिकू द्या ना. हा सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे ना. अगदी हे पालकांना मान्यच नाही. पालकांना सगळं म्हणजे तुम्ही जसं म्हणत असं की माझ्या मुलाला मी काही बोलत नाही, दुसरं कुणीही बोलायचं नाही, शाळेकडून पण आहे. बर बर. जसं तुम्ही म्हणत असं आम्हाला जे मिळालं नाही, आम्हाला जे झालं नाही ते मुलांना आता मिळायला पाहिजे, करायला पाहिजे. मी यासाठी काही वाटेल ते करायला तयार आहे. माझ्याकडे प्रचंड पैसे आहेत, मी मुलांच्यावर खर्च करायला तयार. ज्या कम्फर्ट झोन घरातला आहे तो शाळेत पण अपेक्षित आहे पेरेंट्सना. बरोबर आहे ना. पण तुमचं सर हे व्यापक विचार मला आता एक कळाला की तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान नाही देत आहात. नाही, अगदी नाही. आणि तुम्ही बिलीव्ह करत नाहीये की फक्त पुस्तकी ज्ञान द्यावं. तुमचा दृष्टिकोन असा एक आहे की मुलाला इथून बाहेर पडल्यानंतर तो सगळ्या परिस्थितीशी झगडू शकावा. अगदी ना, अगदी बरोबर आहे ना. हा खूप उदात्त आणि चांगला दृष्टिकोन सर आहे. असे सगळे जर शिक्षण क्षेत्रामध्ये लोक जर आले सर तर खरोखरी पुढची पिढी ना एक काय म्हणतो आयडियल पिढी तयार होऊ. नक्की. तुमचे विचार फक्त आपल्याच पॉडकास्ट मधनं बाहेर जातील आणि बरेच जण नंतर इम्प्लिमेंट पण करतील. चांगलं झालं. बरोबर बरोबर. ओके, फार सुंदर उत्तर दिलं सर तुम्ही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, आताचे जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यामध्ये शिक्षणापेक्षा मिळणाऱ्या नॉलेज पेक्षा देखील जास्त विचार म्हणजे एक्झाम बेस किंवा मार्क बेस, जे ते 3 Idiots मध्ये आमिर खान म्हणतोय की बार बहुत बडी लंबी रेस आहे, तसं थोडंफार हे झालेलं आहे आजकालचं शिक्षण. थोडंफार नाही, जास्त झालं. हो का? हा. मग हे कितपत योग्य आहे सर, आणि हे असं बदलण्यासाठी काही सोल्युशन आहे का? कारण हे आता पेरेंट्स आणि मुलं पण त्यानंतर पाठोपाठ धावायला लागलेत मार्कांच्या, आणि ते दोघे धावतायत म्हणून शाळेला पण अगदी जबरदस्तीने त्याच्याच मागे लागायला लागले. आणि त्यामुळे मग आता हे इन्स्टिट्यूट्स आणि हे बरंच अकॅडमीचं प्रमाण वाढलं. तर याच्याबद्दल सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे की एक्झाम बेस आणि मार्क बेस ही शिक्षण प्रणाली कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, आणि त्याच्यावरचं सोल्युशन काय? खरं म्हणजे आत्ताच्या दृष्टीनं हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे, तो अतिशय महत्वाचा आहे, पण ते कोणाच्या लक्षात येत नाही. जे मेंढर एक जण मागं गेला की त्याच्या पाठीमागे सगळे मेंढर जातात, तसं आता ते एकाच्या मागणं सगळेजण चालले, आणि कोण पुढे जास्त जातोय याच्यासाठी ही प्रचंड स्पर्धा पालकांच्या मध्ये आहे, मुलांच्या विषयी जास्त. म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं की शिकण्याची उर्मी ही प्रत्येक मुलाच्यात असते, प्रत्येक मुलाला शिकायची खूप इच्छा असते, पण शाळेमध्ये गेला की प्रॉब्लेम येतो. आणि आता मी आधी पण म्हटलं की पालकांचा हस्तक्षेप प्रचंड वाढले. पालकांना काय पाहिजे, जे मला करता आलं नाही ते माझ्या मुलांना केलं पाहिजे, म्हणजे चांगलं यश मिळवलं पाहिजे. चांगलं यश मिळवलं पाहिजे म्हणजे काय, तर चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे. बरोबर, हे पालकांचं उद्दिष्ट आहे. मग त्यासाठी काय पाहिजे, तर त्यासाठी चांगलं प्रॉडक्ट कुठं तयार होईल अशी फॅक्टरी असलेली शाळा पाहिजे. मग मी किती पण पैसे घालायला तयार आहे, आणि फक्त मुलांना जे रेसवर
एसच्या घोड्यावर पैसे लावायचे, त्याच्याऐवजी माझ्या मुलावरच पैसे लावतो काय असेल ते त्यानं पळायचं आणि यश मिळवायचं आणि माझ्या घातलेल्या पैशाचीच करायचं. ही पालकांची दृष्टिकोन आहे आताच्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये. खरं म्हणजे शिक्षणाचा हेतू ज्ञान मिळवून असलं पाहिजे. जे विषय आहेत त्या विषयाचं सखोल ज्ञान पाहिजे, पण ते ज्ञान घेण्यापेक्षा परीक्षेवर जास्त लक्ष चालू आहे. मला परवा एका शाळेतून फोन आला की प्री प्रायमरीच्या मुलांच्या मी ऑलिम्पियाड टेस्ट घेतोय. म्हणजे कसली टेस्ट घेताय तुम्ही? प्री प्रायमरीच्या मुलांची टेस्ट कसली घेताय आणि ती पण ऑलिम्पियाड टेस्ट काय घेताय ते एकदा कळू द्या मला. म्हटल्यावर त्यांनी फोनच ठेवला. परीक्षा आणि परीक्षेतील मार्क्स त्याच्या मोहजाळात पालक प्रचंड अडकलेला. पालकांना एकच माहिती आहे, परीक्षेत चांगले मार्क म्हणजे यश. ते एक समीकरणच पालकांनी बनवलेलं आहे. मग त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की परीक्षेचं प्रॅक्टिस, भविष्यात येणाऱ्या ज्या टेस्ट आहेत, मग ते जीएची असेल, नीटची असेल, नाहीतर मग स्पर्धा परीक्षांची असेल, त्या परीक्षेची तयारी मुलांना आधीपासूनच केली पाहिजे आणि तेव्हा त्याची सवय झाली पाहिजे. म्हणून परीक्षा घ्या आणि शाळेत ज्या परीक्षा होतात त्याच्या व्यतिरिक्त आणि ज्या बाहेरच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा त्या मुलांनी त्याला बसलं पाहिजे, त्याची तयारी केली पाहिजे. मी बऱ्याच पालकांना म्हणतो की शाळेत आम्ही काय करतो, आम्ही शाळेत नॉलेज, प्रत्येक विषयाचं नॉलेज देतो. ते नॉलेज न देता त्या मुलांना परीक्षेची तयारी कशी करून घ्यायची, म्हणजे प्रश्न द्यायचे, परीक्षेत येणारे संभाव्य प्रश्न सांगायचे, त्या संभाव्य प्रश्नाची उत्तर मुलांनी पाठ करायचे आणि परीक्षेला सामोरं जायचं, एवढंच आहे. नॉलेज नाहीच आहे. मी असं म्हणतो की तुम्ही असा मुलगा तयार करा म्हणजे सगळ्याच गोष्टींचं त्याला नॉलेज मिळेल, प्रत्येक विषयाचा त्याला सखोल अभ्यास होईल, तो अभ्यास त्यानं जे शिकले ते त्याला व्यवस्थितपणे मांडता येईल, कागदावर व्यवस्थित मांडता येईल, त्याला उभं राहून स्वतः बोलता येईल, त्या विषयावर तो 4 चौघांशी चर्चा करू शकेल, म्हणजे सगळ्या बाजूला तो तयार होईल. आणि असा तयार झालेला मुलगा 10वी नंतर 12वी नंतर त्याला कुठल्याही स्पर्धेत झाला तो 100% यशस्वी होणार. ज्याला नॉलेज आहे तो, जे आमिर खानचं पिक्चरचं तुम्ही मगाशी सांगितलं की त्याने काय सांगितलं की कामयाब बनने के लिए मत पढ़ो, काबिल बनने के लिए पढ़ो. काबिल बनोगे तो कामयाबी अपने आप झक मार के पीछे आहे. पण हे पालकांना अजून नाही कळत. त्यांना वाटतं की परीक्षेची तयारी, यश, टकाटक पॅकेज असं ते डोक्यात आहे त्यांच्या. बरोबर. त्यामुळं माझं म्हणणं आहे की परीक्षा नको आहे. मुलांना ज्ञान मिळवू द्या, त्यांना मोकळेपणाने शिकू द्या. म्हणजे मी असं म्हणतो की आपल्याला जंगलात गेल्यावर छान वाटतं की बागेत गेल्यावर छान वाटतं? ऍक्च्युली प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे तो. जंगलात गेल्यावर आपण जास्त प्रसन्न होतो. आपण जातो ना सुट्टीसाठी खास जंगलात जातो, पण त्या मनानं बागेत गेलं की वाटत नाही. कारण बागेतली झाडं ही तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मर्जीने वाढत असतात. जे त्याने किती वाढायचं आहे त्याला आकारशाळा त्यांच्या कात्रीने ते देतात. बरोबर आहे. पण जंगलात तसं नाही. जंगलात स्वच्छंद वाढलेली असतात झाडं, त्यामुळे त्याचं आपल्याला खूप छान वाटतं. पण बागेत तसं नाही. आम्ही मुलांची बागेतली झाडं केले, त्यांना आम्ही म्हणतो तेवढंच वाढू देतो, आम्ही म्हणतो तसंच वाढवतो मुलांना. हे आहे आपल्याकडे समीकरण. बरोबर. त्यांचा बॉन्साय करतोय आपण. मला वाटतं की मग परीक्षेशिवाय हे असलं पाहिजे, जे अवास्तव स्तोम माजून दिलंय परीक्षेचं ते थांबलं पाहिजे. मला मग असं बोलल्यानंतर पालक विचारतात परीक्षेशिवाय कसं काय आपण शाळा असू शकतो? तो मला होता प्रश्न आता तो. परीक्षेशिवाय शाळा कशी काय असू शकते? तर मी काही माझ्या मनातलं नाही. मला हुसल्याने मी सांगवलं असेल तर बरं. जगामध्ये सगळीकडे प्रयोग सुरू आहेत शिक्षणाबद्दल. आम्हीच आहे ते काहीच प्रयोग करत नाही शिक्षणामध्ये. फिनलँड हा देश असा आहे जगात एज्युकेशन मध्ये टॉप आहे. हायस्कूल लेवलपर्यंत त्या शाळांच्या मध्ये परीक्षा घेतल्या जातात. ज्या अमेरिकेचं आकर्षण आहे आपल्याला, त्या अमेरिकेमध्ये सुद्धा परीक्षेचं स्तोम माजवलं जात नाही. बरोबर. जपानमध्ये नाही, सिंगापूरमध्ये नाही. ते ज्या देशामध्ये प्रगती झालेली आहे त्या देशात नाही परीक्षेचा स्तोम माजवत. ते ज्ञान आणि नॉलेजवर देतात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, त्याचं हे सांगतो मला. आपली मुलं प्रश्न
प्रश्नाचं उत्तर पाठ करायचं, लिहायचं, स्वतःचं डोकं वापरायचं नाही, रट्टा मारायचं. देशातल्या पहिल्या 200 विद्यापीठांच्या मध्ये आपल्या भारतातलं एकही विद्यापीठ नाही आहे. हो सर, आहे ते एकही विद्यापीठ नाही. शोकांतिका आहे. कुठलंही नवीन संशोधन आमच्याकडे होत नाही, नवीन आयडियाज आमच्याकडे नाहीत. कसा आयडिया सुचणार? आयडिया त्याला काय सुचण्यासाठी वावच नाही. त्याला काही आपण संधीच देत नाही, त्याला वावच देत नाही, त्याला बोलूच देत नाही, त्याला विचारूच देत नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, जे पालकांना सुद्धा प्रश्न विचारायला आवडत नाही मुलांनी, लई बडबडतोस तो म्हणतात. शाळेत सुद्धा बऱ्याच शिक्षकांना मुलांनी प्रश्न विचारायला आवडत नाही, त्यांना गप्प बसवलं जाते. हे प्रश्नाने हे प्रश्नाचं उत्तर बरोबर, त्याच्याभोवतीच आपण सगळं फिरतोय. हे चुकीचं आहे, हे बदललं पाहिजे. फिनलँडमध्ये एवढी परीक्षा तिथं नसली तरी पण जगातल्या सगळ्या स्पर्धेत फिनलँडची मुलं आहेत. बघा तुम्ही, बरोबर, होऊ शकतो. ओके. जे कुठंतरी जाऊन थांबायला पाहिजे. अगदी एक्झाम बेस्ड किंवा मार्क बेस्ड शिक्षण प्रणाली कुठंतरी बदलली. काय आहे मी तुम्हाला सांगतो, परीक्षेतले मार्क्स मी आमच्या वेळेला बोर्डात असायचे, बोर्डातले निकाल जाहीर केले जायचे. 50 विद्यार्थी, कुठे ते विद्यार्थी आता? खरंच किती विद्यार्थ्यांची नावं माहिती आहेत? बोर्डात आलेल्या किती विद्यार्थ्यांची नावं समाजाला माहिती आहेत? किंवा लक्षात राहील असं, समाजाच्या लक्षात राहील असं त्यांनी काय काम केलं? उलट मागच्या बेंचवरचे आलेले आहेत. हा, ज्यांनी काहीतरी क्रिएटिव्हिटी केली, ज्यांनी काहीतरी ऍक्टिव्ह राहिले, ती मुलं पुढे आली. त्यांनी काहीतरी किमान मी म्हणतो महाराष्ट्रावर होते, पण त्यांचे गल्लीत तरी त्यांनी नाव कमावले, त्यांच्या शहरात तरी त्यांनी नाव कमावलं आहे. ही वस्तुस्थिती. बरोबर, अगदी बरोबर आहे सर, पटलं. आता नेक्स्ट क्वेश्चन. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की पॅरेंट्सचा हस्तक्षेप वाढलेला आहे, बरोबर आहे. मग जसं मी सुरुवातीला अगदी म्हटलं की शाळा, एज्युकेशन सिस्टम, पेरेंट्स आणि तुमचं शाळेचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं असावं त्याबद्दलच तुमची सांगड घालताना बरीचशी तुमची धावपळ होती आता, असं दिसतंय आता. पण तुम्ही एक वाक्य बोलला होतात तुमच्या व्हिडिओमध्ये, मला ते फार क्लिक झालं होतं की एक पॅरेंट्ससाठी पण एखादं ओरिएंटेशन घ्यायला पाहिजे. मुलांना तर तुम्ही शिकवतायच, पण पालकांनी कसं वागलं पाहिजे मुलांशी किंवा एकूणच शाळेशी पण त्यांचा काय अप्रोच असावा, हे तुम्ही बोलला होता थोडंसं. तर ते थोडंसं मला विस्तृतपणानं सांगा की पॅरेंट्ससाठी काय घ्यावं असं तुम्हाला वाटतं ओरिएंटेशन म्हणून. पालकांच्यासाठी ओरिएंटेशनच फक्त घेऊन चालणार नाही आहे. माझं तर असं म्हणणं आहे की आता लग्न झाल्यानंतर मूल जन्माला घालण्याआधी 2 वर्ष त्यांनी पालकांनी पेरेंटिंगचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे जसं सगळे कोर्सेस घेतले जातात, प्रत्येक गोष्टीला कोर्स आहे, प्रॅक्टिस आहे, सर्टिफिकेट आहे, तसं पालकांनी मूल कसं वाढतं, मुलाचा विकास कसा होतो, त्याची बुद्धिमत्ता काय असते, त्याला काय पाहिजे नेमकं, हे शिकवणारा एखादा सिलेबस पालकांसाठी पूर्ण केला पाहिजे. आणि तो पालकाने शिकून त्याचं सर्टिफिकेट ज्या वेळेला त्यांना मिळेल त्याच वेळेला त्यांनी मूल जन्माला घालायला पाहिजे. अशी सिस्टीम असायला पाहिजे. हे तुम्हाला त्याचं आश्चर्यकारक वाटेल, कारण मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्या आधुनिक आया आहेत, आधुनिक आया म्हणतो मी त्यांना, ते खूप ऍक्टिव्ह झाले. ते पुरुष पालक जास्त बोलत नाहीत, आया जास्त बोलतात. सायकल चालवायला शिकतो आपण, त्याचं ट्रेनिंग घेतो. आपण स्विमिंग करतो, त्याचं ट्रेनिंग घेतो. जे जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्याचं आपण ट्रेनिंग घेत नाही. असेल तर सांगा. पण एकच गोष्ट आहे जी ट्रेनिंग न घेता आपल्या इथे घडते, ते म्हणजे पालक बनणे. प्रत्येक स्त्री आणि पुरुष आपल्या आयुष्यामध्ये पालक बनतो, पण पालक बनल्यानंतर किंवा ते बनण्यापूर्वी जे मूल आपण जन्माला घालणार आहे, ते मूल कसं वाढतं, कसं शिकतं, कसं बोलतं, त्याचे एकूण काय जडणघडणीमध्ये काय सायन्स आहे त्याचं, हे बोलूच शिकत नाही. ते मध्ये आलं की गर्भसंस्कार होतो ना, ते कॅशेट्स आणायचे, ऐकायचे आणि मुलावर संस्कार करायचे, हे असं ते करतात. पण खास वेळ देऊन हे कुणीही शिकत नाही. मी बऱ्याच पालकांना विचारतो, युट्यूबवर सगळ्या गोष्टी सर्च करतो आपण, तुम्ही हे कधी सर्च केलंय की आहे की मुलांशी कसं वागावं, मुलांशी कसं रिॲक्ट व्हावं,
हे कोणीच नाही शिकत. हे शिकलं पाहिजे. हे बालकांना हे पहिल्यांदा जमलं पाहिजे. पण पालकांचं जे ज्ञान आहे मुलांच्या बाबतीत ते सगळं ऐक्यू गोष्टींच्यावर आहे. कुठल्या ऐक्यू गोष्टी? मुलांचे लाड जास्त करायचे नाही, त्यांना ताब्यात ठेवायचं. बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्या सगळ्या ऐक्यू गोष्टींच्यावर त्यांचं पालकत्व अवलंबून आहे. प्रत्येक शास्त्रावर आधारित काय नाही, त्याला काहीच शास्त्रीय आधार नाही. ते मी लहान मुलांना मारत नाही, लोकांना बिन मारता कसं काय, मुलं लाडावून जातील आणि मुलं बाद होतील, हाताबाहेर जातील. मी म्हणतो नाही, न मारता सुद्धा मुलांना सांगतायत आणि मुलं ऐकतात, शिकतात. त्या मुलांच्या बरोबरचा सहवास, मुलांच्या बरोबरचं प्रेम, त्यांच्यावरचा विश्वास, या गोष्टी खरं म्हणजे लई महत्वाच्या असतात आणि त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. ते लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. पण सर आणखी एकाला जोडूनच असं एक मला आणखी आता प्रश्न पडला की घरातले जे संस्कार असतात मुलांच्यावर केलेले आणि शाळेने पण संस्कार, शाळा ही अखंड संस्कार करतच असते. पण निम्मा वेळ मुलं पेरेंट्सच्या ताब्यात असतात तर निम्मा वेळ मुलं शाळेत असतात. तर या संस्काराबाबत पण काही परत तफावत तयार होऊन तिथं आणि काही गोष्टींचा कन्फ्युजन होतं का सर? संस्कार ही करण्याची गोष्ट नाहीये. संस्कार होतच नाहीत, संस्कार घडत असतात. ते बघून, ऐकून, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी निरीक्षण करून मुलं आपणच स्वतः संस्कारित होत असतात. त्याला आपण काय त्याला वेगळं करायची काही गरज नसते. जर आपल्या मुलांना शिव्या देऊ नये असं वाटत असेल तर आपण पहिल्यांदा शिवी द्यायचं बंद करायला. आपल्या मुलांना मोबाईल बघू नये असं वाटत असेल तर पहिल्यांदा आपण मोबाईल बघायचं बंद केलं पाहिजे. जे आपण जे करतो ते मुलं त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. माझ्या मुलांना लवकर उठलं पाहिजे असं जर अपेक्षा असेल तर आधी तुम्हाला लवकर उठायची सवय पाहिजे. मुलांना लवकर झोपलं पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला लवकर आधी तुम्हाला लवकर झोपायची सवय लागली पाहिजे. तर मुलं बघून शिकतात. मी शिक्षकांना पण सांगतो, तुम्ही जर मुलांशी प्रेमानं मृदू भाषेत जर मुलांशी नाही बोलला तर मुलं पण मृदू भाषेत नाही बोलणार. तुम्ही जर मुलांना ओरडून शांत बसा म्हणून सांगत असला तर मुलं शांत बसणार नाही. मुलांना तुम्ही जर शांतपणानं सांगितलं, शांत बसा रे प्लीज, शांत बसा, मुलं शांत बसणार, 100% शांत बसणार. हा जो संस्कार आहे तो संस्कार बघून शिकत असतात, मुलं घडत असतो. संस्कार घडवून होत नाही. बरोबर. निर्जीव वस्तू घडवली जाते, सजीव वस्तू घडवायची नाही, जे आपोआप घडत असते. ओके, छान छान, बरोबर आहे, अगदी बरोबर. सर आता एक थोडासा एज्युकेशन सिस्टम बाबत एक थोडासा आक्रमक प्रश्न विचारते की वादग्रस्त ठरेल असं मला वाटतं थोडंसं, की आता आपण पाहतो, आता आपणही जवळजवळ 17-18 वर्ष शिक्षण घेतलं, शाळामध्ये कॉलेजमध्ये जाऊन प्रॉपर शिक्षण घेतलं. पण आज असं आहे का की आपल्याला एखादं स्किल की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरू शकतो असं कुठलं स्किल आपल्याला आलं का? आपल्याला घरचा फॅन दुरुस्त करता येत नाही, आपल्याला घरचा मिक्सर दुरुस्त करता येत नाही, गॅस शेगडी करता येत नाही, 2 व्हीलर दुरुस्त करता येत नाही, टीव्ही, कॉम्प्युटर आपण काहीही दुरुस्त करू शकत नाही. याचा अर्थ फक्त पुस्तकी ज्ञान आपण घेतलं, कोणतंही प्रॅक्टिकल आपल्याला मिळालेलं नाहीये, म्हणजे कोणतंही स्किल बेस्ड शिक्षण आपण घेतलं नाही. तर आता मला असं व्यक्तिगतरित्या वाटतं आणि तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात म्हणून मी तुम्हाला विचारते की ही एज्युकेशन सिस्टम थोडीशी बदलण्याची आवश्यकता आहे का? म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशन झालं पाहिजे का? पुस्तकी ज्ञानापेक्षा तुम्हाला एखादं स्किल चांगलं आलं पाहिजे असं मला वाटतं. तर हे तुम्हाला तज्ज्ञ म्हणून तुमचं मत काय आहे याच्यावर? पहिला मी हे क्लिअर करतो की मी तज्ज्ञ नाही. सर आहे हो तुम्ही. मला म्हणजे मी जे अवतीभोवती बघतोय त्यातून मी शिकतोय आणि मला काही प्रश्न पडतात ते मी मांडायचा प्रयत्न करतो, एवढाच माझा त्याच्यातला रोल आहे. दुसरी गोष्ट मी जे सांगितलं की आपल्याला घरातल्या वस्तू बऱ्याच गोष्टी करता येत नाहीत, प्रॉब्लेम आहे, तो हा व्यावसायिक शिक्षणाचा भाग आहे. आता जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. तर आता बघू की ते त्याची अजून अंमलबजावणी सुरू व्हायची आहे. म्हणजे ऐच्छिक होणार आहे काय, कंपल्सरी होणार आहे, आणि कंपल्सरी केलं तर मग ते पालक स्वीकारणार की नाही स्वीकारणार हा सगळा विषय आहे. ते होऊन जाईल. स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल तर मी तेच म्हटलं की तुम्हाला हे परीक्षेवर सगळं आधारित सुरू आहे, त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटला इथं व्हॅल्यूच नाही. ते पालक येतात, प्री प्रायमरीचे पालक, तो लिहितच नाही
तो एबीसीडी काढतच नाही. तो एक दोन त्याला लिहिता येत नाही. मी म्हणलं शाळेत आल्यापासून त्याच्यात काय बदल झाला की नाही. हा काय बडबडत असतोय सारखं बडबडत असतोय, काय काय इंग्रजी शब्द वापरत असतोय. त्याला म्हणलं हा सुद्धा अभ्यासाचा भाग आहे, हा स्किलचा भाग आहे. तो बोलायचा प्रयत्न करतोय ना. म्हणजे काही गोष्टी टप्प्याटप्प्यानं होतात. आधी ऐकणं, मग ते बोलायचा प्रयत्न करणं, बोलणं आणि नंतर लिहिणं हे शेवटच्या स्टेज आहे. आम्ही ते लिहिणं पहिल्या स्टेजला हा प्रॉब्लेम आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर म्हणायचं असेल की मी मगाशी पण म्हटलं की एखादा विषयाचं नॉलेज मिळवणं, ते नॉलेज आत्मसात करणं, ते मांडणं म्हणजे कसं प्रश्न उत्तराच्या स्वरूपात नाही, उभं राहून एखाद्याला समजावून सांगणं, एखाद्याला पटवून सांगणं, हे सुद्धा स्किल आहे. जे ज्यावेळेला तुम्ही IASच्या मुलाखतीला जाता त्यावेळेला मुलाखतींच्या मध्ये हेच चेक केलं जातं, तुम्ही किती आत्मविश्वासाने बोलता, तुमचं विषयाचं नॉलेज किती आहे, तुम्ही विरोधात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना न भीता कसं काय उत्तर देता, हे सगळं तपासलं जातं. आणि आपण ह्याची तयारी शाळेमध्ये कुठंच करून घेत नाही, आपण फक्त परीक्षेची तयारी करून घेतो. हे स्किल जे आहे ते स्किल सुद्धा झालं पाहिजे. प्रत्येक मुलाला समोर येऊन बोलता आलं पाहिजे किंवा त्याला बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्किल डेव्हलप होण्यासाठी शाळेत प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि अनेक गोष्टी, गायन आहे, नाटक आहे, चित्रकला आहे, आर्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचं, हे सगळं मुलांना आलं पाहिजे. या सगळ्या स्किल मुलांच्या डेव्हलप झाल्या पाहिजे. त्याच्याकडे आपण फालतू म्हणून बघतो हे नाही. मुलांचे जे स्किल्स आहेत ते स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न शाळेत झाले पाहिजे. मग सर यासाठी तुम्ही शाळेमध्ये मग काय करता सर? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की आम्ही काय करतो. हो. आणि ते सांगितल्याशिवाय या सगळ्या बोलण्याला काहीच अर्थ राहणार नाही. आमची टीचिंगची पद्धत अशी आहे मॅडम, ते आधी शिक्षिका वर्गात जे आम्ही त्याला आय डू, वी डू आणि यू डू असं म्हणतो. म्हणजे काय की शिक्षिका आधी शिकवणार, त्या म्हणतात की आधी मी करून दाखवते, शिक्षकांनी करून दाखवलं की वी डू म्हणजे सगळ्या मुलांनी मिळून ते करायचं आहे, ग्रुप मध्ये करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याने इंडिव्हिज्युअल स्वतः करायचं आहे, म्हणजे ते यू डू. आय डू, वी डू आणि यू डू ही आमची संकल्पना आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 5 C क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगतो. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, कोलॅबरेटिव्ह लर्निंग, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि कम्युनिकेशन स्किल हे जास्तीत जास्त मुलांच्या मध्ये डेव्हलप होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. ज्यात हे सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांची संकल्पना पहिल्यांदा स्पष्ट झाली पाहिजे. संकल्पना एखाद्या विषयाची मुलांची स्पष्ट झाली की मग त्यांनी ते ग्रुप डिस्कशन करून संवाद कौशल्य मुलांचं वाढलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी ती ऍक्टिव्हिटी प्रत्यक्ष करून बघितली पाहिजे, म्हणजे मुलांची क्रिएटिव्हिटी वाढली पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते त्याला व्यक्त करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, म्हणजे संवाद कौशल्य वाढलं पाहिजे. आणि एकच उदाहरण सांगतो. एक विषय होता आमच्या इथं 6वीला, बातमी कशी बनवायची आणि सादरीकरण कसं करायचं. आम्ही तेच उचललं आणि वर्षभरामध्ये जे कार्यक्रम होतात शाळांचे, आमच्या शाळेचे, त्याची बातमी बनवायची आणि त्याचं मुलांनी सादरीकरण करायचं. आणि युट्यूबला आमच्या त्या बातम्या आहेत. मुलं इतकी छान बातमी सांगतायत, आपल्या म्हणजे एखाद्या राष्ट्रीय चॅनेलवरील निवेदिकेला सुद्धा जमणार नाही इतकं छान इंग्रजीमध्ये आमची मुलं सादरीकरण करतायत. तुम्हाला ते बघायला मिळेल. आणि ज्यावेळेला हे सगळं बघतो ना त्यावेळेला आम्हाला खूप समाधान वाटतं की आम्ही जे करतोय ते कुठंतरी त्याला यश मिळते. अगदी बरोबर आहे. म्हणजे यातून माझी पण इच्छा पूर्ण झाली की माझी इच्छा आहे की स्किल बेस्ड असावं. तर म्हणजे तेही तुम्ही शिकवत आहात की स्किल पण याच्यामध्ये आलेलंच आहे. हो. ओके सर, तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना खूप चांगलं यश मिळणारच आहे. आमच्याकडून पण तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षकांसाठी म्हटलं तर खरोखर सर जे ज्ञानदानाचं जे काम करत आहेत ते फक्त पुस्तकी ज्ञान या ह्याच्यावर नाही आहे, तर एक कम्प्लीट पर्सनॅलिटी कशी बनेल याकडे लक्ष देऊन त्यांनी आज मुलांचं संगोपन करतायत, मुलांच्या मध्ये विकास करतायत, प्रगती करतायत. तर त्याबद्दल सर तुमचं खूप खूप कौतुक आहे. आणि इथून पुढील वाटचालीला पण आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.